श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक शहरासह जिल्हाभरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीचा पूर तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. पंचवटीतील गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या 30 कुटुंबांना या कारणामुळे स्थलांतरित करण्यात आलंय. सततच्या पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावर संदीप फाउंडेशन लगत खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करत असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी दुरुस्तीच्या सूचना दिल्या असल्याचं सांगितलं. खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले गेल्या काही दिवसात, काही संदर्भामध्ये खड्डे बुजवण्याची सूचना करण्यात आलेली आहे. सततच्या पावसानं गंगापूर धरणातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं पंचवटीतील 30 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले, तर गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.